मित्रांनो, तुम्हाला रेल्वेमध्ये जॉब पाहिजे. रेल्वेमध्ये मित्रांनो तुम्ही 10वी पास असाल, 12वी पास असाल, अंडर ग्रॅज्युएट असाल, तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत राहा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला ए टू झेड माहिती देणार आहे मित्रांनो, जी की असणार आहे ग्रुप डी बद्दलची रेल्वेची. याच्या अगोदर मित्रांनो TC बद्दल माहिती दिलेली होती मी तुम्हाला. तो व्हिडिओ जो आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. तर रेल्वे ग्रुप डी मध्ये मित्रांनो नेमकी याची जाहिरात कधी येणार आहे, अर्ज कधी सुरू होतील, रेल्वेने वेळापत्रक जे प्रसिद्ध केले त्यानुसार ग्रुप डी रेल्वे पद हे मित्रांनो RRC मार्फत भरलं जातं, म्हणजे रेल्वे रिक्रुटमेंट सेल किंवा RRB मार्फत. तर याच्यामध्ये महत्त्वाची पदे कोणती असणार आहेत, परीक्षा मराठीमध्ये तुम्हाला देता येणार आहे का, याची मैदानी चाचणी कशी होते का नाही तेही तुम्हाला सांगणार आहे. तर सुरुवातीला मित्रांनो ही माहिती आपण पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर व्हिडिओच्या शेवटी अर्ज प्रक्रिया कधी सुरू होईल, जाहिरात कधी येईल आणि याचा अभ्यासक्रम काय आहे डिटेलमध्ये ती माहिती पाहायला भेटणार आहे. तर ग्रुप डी मध्ये मित्रांनो खूप सारी पदं निघतात. ग्रुप डी साठी मित्रांनो तुम्ही नक्की ट्राय करू शकतात. आतापासूनच तुम्हाला अभ्यास करायचा आहे याचा. तर बघा मित्रांनो, रिक्रुटमेंट फॉर वेरियस पोस्ट इन लेवल 1. ग्रुप डीची पदं कशी येतात मित्रांनो, लेवल 1मध्ये येतात रेल्वेमध्ये. तर पाहू शकता अशा पद्धतीने हे रेल्वेमध्ये कामकाज चालतं ग्रुप डी मधील जी पदं आहेत त्यांची. तर आपण प्रत्येक पोस्ट वाईज मित्रांनो सॅलरी, प्रमोशन, वर्क कसं असतं ते सर्व या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे तुम्हाला. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर बघा मित्रांनो, रेल्वेमध्ये विविध पदं असतात, जसे की वेगवेगळे लेवल असतात. लेवल 1मध्ये आपण जो व्हिडिओ सध्या बनवतोय तो ग्रुप डीचा लेवल 1चा बनवतोय, ज्यामध्ये 10वी पासवरती पद असतात. ही जाहिरात कधी येणार आहे ती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतोच आहे, त्याविषयीच आपण हा व्हिडिओ बनवतोय. लेवल 2, लेवल 3 याच्यामध्ये मित्रांनो अंडर ग्रॅज्युएशनमधली पदं असतात, जी की 12वी पासवरती असतात. जसे की TC हे पद आहे, याच्यावरती अगोदर व्हिडिओ बनवलेला आहे, खाली त्याची लिंक तुम्हाला पाहायला भेटेल. लेवल 4, लेवल 5, लेवल 6ची पदं देखील असतात, जसं की स्टेशन मास्टर वगैरे इत्यादी सर्व पदं असतात. पॅरामेडिकलची पदं असतात, याच्यामध्ये नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज ग्रॅज्युएटची पदं असतात. तर आपण सध्या मित्रांनो आता लेवल 1 बद्दल माहिती पाहतोय, ती म्हणजे ग्रुप डीची. जशी जशी लेवल वाढत राहील तशी तसा पगार वाढत राहतो मित्रांनो. सध्या लेवल 1 म्हणजे एकदम खालची लेवल म्हणजे ग्रुप डीची चतुर्श्रेणी कर्मचारी जे आहेत त्याची माहिती आपण यामध्ये पाहतोय. सर्वांची आवडती पोस्ट असते म्हणजे ही ग्रुप डीची. तर याची जाहिरात कधी येईल मित्रांनो, तर सर्वात अगोदर हा प्रश्न आहे की याची जाहिरात कधी येईल. तर बघा RRBने मित्रांनो रेल्वे रिक्रुटमेंट सेलने हे तुमचं वेळापत्रक प्रसिद्ध केलेलं आहे, ॲन्युअल कॅलेंडर. याच्यानुसार मित्रांनो आत्तापर्यंत सर्व जाहिराती आल्या आहेत. ALPचे आले, टेक्निशियनचे आले, त्याच्यानंतर आता जुलै सप्टेंबरमध्ये मित्रांनो तुमची TCची जाहिरात येईल पहा, ज्याच्यामध्ये नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज आणि याच्यामध्ये अंडर ग्रॅज्युएट, ज्युनियर इंजिनियर्स आणि पॅरामेडिकल कॅटेगरीज असतील. त्याच्यानंतर मग तुमची आता लेवल 1ची जाहिरात येणार आहे, ती म्हणजे या ठिकाणी गट ड ग्रुप डीची असणार आहे, जे की मित्रांनो ऑक्टोबर आणि डिसेंबर 2024मध्ये तुम्हाला ही जाहिरात पाहायला भेटेल. तर ऑक्टोबर डिसेंबरमध्ये ही जाहिरात येईल, म्हणजे अजून तुमच्याकडे वेळ असणार आहे लेवल 1 ग्रुप डीची. तर जाहिरात कधी येईल हा प्रश्न तुम्हाला समजलेला असो. या ठिकाणी जे हे वेळापत्रक आहे त्यानुसार मी तुम्हाला सांगतोय. आत्तापर्यंत मित्रांनो या वेळापत्रकानुसार वरच्या जवळपास मित्रांनो 2 जाहिराती या ठिकाणी प्रसिद्ध झालेल्या आहेत, त्याच्यामुळे ही देखील जाहिरात 100% प्रसिद्ध होणार आहे. तर किती जागा नेमक्या असतील 2024मध्ये यावेळेस मित्रांनो, मागच्या वेळेस किती जागा होत्या 2019मध्ये फक्त परीक्षा झाली होती, त्यानंतर मित्रांनो अजूनपर्यंत याची परीक्षा झालेली नाही, कारण की कोविड हे कारण होतं आपल्याला माहीत असेल. तर पहा 1 लाख प्लस जागा होत्या 2019मध्ये. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे जागांचा चार्ट आहे पहा, 1,03,769 जागा होत्या मित्रांनो. आणि प्रत्येक स्टेट वाईज प्रत्येक रेल्वे डिव्हिजननुसार या ठिकाणी तुम्हाला जागा होत्या. 16 डिव्हिजनमध्ये टोटल जागा होत्या, 1,03,769 टोटल. तर एज लिमिट याच्यासाठी काय ठेवण्यात येतं मित्रांनो ग्रुप डी साठी, तर यावेळेस मित्रांनो 3 वर्ष तुम्हाला अजून वाढून भेटणार आहे कोविडमुळे, पदभरती न झाल्यामुळं. हे का सांगतो मी, कारण की आतापर्यंत 2 जाहिराती आल्यात ALP आणि टेक्निशियनची, त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला एजमध्ये सूट देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर मित्रांनो एज लिमिट काय असतं मग नेमकं, कमीत कमी एज लिमिट 18 ते 33 वर्ष असतं खुल्या प्रयोगासाठी, 18 ते 33. परत याच्यामध्ये 3 वर्ष तुम्हाला कोविडचं अजून वाढून भेटेल. तर याच्यामध्ये अजून तुम्हाला मित्रांनो OBC नॉन क्रिमिनल कॅन्डिडेटला 3 वर्ष सूट असते, SC/ST साठी 5 वर्ष, एक सर्व्हिसमॅनसाठी सूट असते, PWD कॅन्डिडेटसाठी 10 ते 15 वर्षापर्यंत मित्रांनो सूट देखील याच्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. आता मग एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असतं मित्रांनो ग्रुप डीची ही जी जाहिरात येते याच्यासाठी, तर फक्त 10वी पास हे एज्युकेशन क्वालिफिकेशन असतं. काही पदं याच्यामध्ये टेक्निकल देखील असतात, त्यासाठी ITI वगैरे देखील लागतो, परंतु 10वी पासवरती बरीचशी पदं मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटतात. तर तुम्ही म्हणालात की ग्रुप डीची जाहिरात येईल की नाही, आता तर बघा मित्रांनो बरेच उमेदवार असे म्हणतील की ही जाहिरात येईल की नाही. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर रेल्वेने जे वेळापत्रक प्रसिद्ध केलं मित्रांनो त्यानुसार जाहिराती येत आहेत, तर ही पण मित्रांनो जाहिरात येणार आहे. त्यामुळे आतापासूनच तुमची तयारी करा. पोस्ट मिळवण्यासाठी मित्रांनो तुमच्याकडं अभ्यासाशिवाय दुसरा पर्याय नाही, अजून तुमच्याकडं यासाठी वेळ आहे. आणि मित्रांनो मराठीमध्ये परीक्षा होईल का ते तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी देखील सांगणार आहे.
तर तुमच्याकडे वेळ आहे ऑक्टोबर मित्रांनो, त्याचबरोबर ऑक्टोबर डिसेंबरमध्ये ही जाहिरात येणार आहे, म्हणजे ह्या वर्षाच्या शेवटी जाहिरात येणार आहे. अजून तुमच्याकडं भरपूर सारा वेळ मित्रांनो या ठिकाणी असणार आहे. तर पहा, परीक्षा मराठीमध्ये होते का तेही तुम्हाला लगेच सांगून देतो. तर तुम्हाला मित्रांनो चॉईस ऑफ एक्झाम लँग्वेज या ठिकाणी हा ऑप्शन तुम्हाला फॉर्म भरतानाच असतो. तर याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही मराठी देखील सिलेक्ट करू शकता. इथं पाहू शकता मराठी लँग्वेजचा ऑप्शन तुम्हाला पाहायला भेटतो. मराठीमधून तुम्हाला या ठिकाणी ही परीक्षा देता येते रेल्वेची मित्रांनो. त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन नको घेऊ की इंग्लिश हिंदीमधून अभ्यास करायचे काय. तर मित्रांनो तुम्ही मराठीमधून याचा अभ्यास करून मराठीमध्येच तुम्हाला प्रश्न असणार, त्यानुसार तुम्ही प्रश्न सोडवू शकतात. तर मग आता मित्रांनो याच्यामध्ये कुठली पदं असतात नेमकी, ग्रुप डी मध्ये कुठली पदं येतात, चांगली पदं कोणती असतात, सर्वात चांगली पोस्ट कोणती आहे. माझ्या माहितीनुसार मित्रांनो तुम्हाला ही माहिती देतोय मी. भरपूर साऱ्या पोस्ट असतात. याच्यामध्ये 4 पोस्ट जवळपास मी तुम्हाला सांगणार आहे, जे की माझ्या माहितीनुसार चांगले आहेत. यासाठी बरेच विद्यार्थी अप्लाय करतात या पोस्टसाठी. सर्वांच्या आवडत्या ह्या पोस्ट असतात. याची मित्रांनो सॅलरी किती असते, काम काय असतं, त्यानंतर प्रमोशन होतं का तेही तुम्हाला सांगतो. तर बघा, पॉईंट्समॅन, ट्रॅकमन, गेटमन आणि ग्रुप डी मधलं सिग्नल अँड टेलिकॉम हेल्पर, ही 4 पोस्ट मी तुम्हाला सांगतो. याची ह्या सर्व पदांची जवळपास मित्रांनो सॅलरी सारखीच असते. पहा, सॅलरी स्ट्रक्चर तुम्हाला दिलं आहे मी. बेसिक 18,000 पर्यंत असतो तुम्हाला. काही पदांसाठी 19-20 असेल. DA, TRA, HRA, हार्डशिप अलाउन्स, रिस्क अलाउन्स असे तुम्हाला अलाउन्सेस याच्यामध्ये वेगवेगळे भेटतात. प्लस ओव्हर टाईम केल्याचे वेगळे पैसे असतात तुम्हाला. याच्यामध्ये 27,000 ते 28,000 पर्यंत तुमचा फर्स्ट मंथपासूनच सॅलरी जातो मित्रांनो. नंतर हा सॅलरी तुमचा वाढत राहतो आणि 7 CPC नुसार तुम्हाला या ठिकाणी पेमेंट असतो. तर बघा आता मित्रांनो ड्युटी कशी असते याची, या पदांची जी माहिती देतो मी तुम्हाला, वर्क काय असतं तेही सांगतो. यांची ड्युटी मित्रांनो, या काही पदांची याच्यामध्ये डे नाईट शिफ्ट्स देखील तुम्हाला असतात, त्या चेंज होत राहतात. काही पदांसाठी 8 तास काम असतं, तर काही पदं जसं की सिग्नल अँड टेलिकॉम हेल्पर असिस्टंटचे जे पद आहे यांना 24 तास ड्युटी देखील असते मित्रांनो. आणि ते करूनही जर काही सिग्नलमध्ये काही एरर आला किंवा काही टेक्निकल प्रॉब्लेम आला तर तुम्हाला तिथं जावे लागतं आणि त्याचे ओव्हर टाईमचे पैसे देखील तुम्हाला भेटत राहतात. याच्यामध्ये 24 तासामध्ये मित्रांनो 24 तास पूर्ण काम नसतं. याच्यामध्ये वेगवेगळ्या शिफ्ट्स असतात 24 तासामध्ये. त्या वेळेला तुम्हाला जायचं असतं. त्याच्यामध्ये आरामाला वेगळा वेळ असतो, जेवणासाठी वेगळा वेळ, अशा पद्धतीने डिवायडेशन केलेलं असतं. त्याच्यानंतर मित्रांनो काम काय असतं नेमकं या पदांचं आपण पाहूयात. जसं की मित्रांनो पहिली पोस्ट आहे पॉईंट्समॅन. पॉईंट्समॅनसाठी मित्रांनो या ठिकाणी आपण पाहिलेलं असेल रेल्वे ट्रॅकवरती किंवा रेल्वेवरती मित्रांनो, जसं की हिरवा झेंडा दाखवणं, त्यानंतर लाल झेंडा कधी कधी दाखवणं, अशा पद्धतीने मित्रांनो हे पॉईंट्समॅनचं काम असतं. किंवा मित्रांनो कॉम्प्युटरवरती देखील तुम्ही या ठिकाणी बसून हे पॉईंट्समॅनचं काम देखील करू शकतात. वेगवेगळ्या ड्युटीज असतात पॉईंट्समॅनना, परंतु मेन ड्युटी जी आहे या ठिकाणी सिग्नल देणं पॉईंट्समॅनसाठी हे काम महत्त्वाचं असतं. अशा पद्धतीने हे पॉईंट्समॅनचं काम या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर गेटमॅन. आता गेटमॅनचं काम काय असणार मित्रांनो, ज्या ठिकाणी गेट आहे ते उघडणं आणि या ठिकाणी लावणं, एवढंच काम फक्त गेटमॅनना असतं मित्रांनो. दुसरं काहीच काम या ठिकाणी नसतं. गेटमॅनचं फक्त एकच काम आहे, गेट उघडणं आणि बंद करणं. त्यानंतर ट्रॅकमॅनसाठी मित्रांनो या ठिकाणी जे आहे पूर्ण ट्रॅकवरती तुम्हाला काम असणार आहे. जे पण ट्रॅकमध्ये मित्रांनो या ठिकाणी काही मेंटेनन्सचं काम असणार आहे ते तुम्हाला करायचं असतं. ट्रॅकमॅनसाठी मित्रांनो पूर्णपणे या ठिकाणी जे पण मित्रांनो काम असणार आहे ते पूर्ण बाहेर राहूनच तुम्हाला असणार आहे, म्हणजेच पूर्णपणे ट्रॅकवरती काम तुम्हाला करायचं असतं. आणि यांच्याकडे मित्रांनो ट्रॅकमॅनसाठी मित्रांनो आता तुम्हाला ह्या भरतीमध्ये फिजिकल वगैरे होतं का तुमचं, तेही तुम्हाला मी सांगणार आहे मित्रांनो. फिजिकल वगैरे मैदानी चाचणी वगैरे होईल का. ट्रॅकमॅनसाठी मित्रांनो जवळपास 35 ते 40 किलोचं मित्रांनो वजन जे आहे, त्यांचे टूल्स जे असतात त्यांच्यासोबतच असतात, ते तुम्हाला घेऊन सारखं जावं लागतं. वजन तुमच्याकडे तेवढं असतं मित्रांनो. सारे टूल्स असतात त्याच्यामध्ये, जसं की या ठिकाणी पाहू शकता हे काम करताना तुम्हाला दिसत असेल. त्याच्यानंतर मित्रांनो या पदांचं प्रमोशन वगैरे होतं का, तर यामध्ये मित्रांनो ट्रॅकमॅनमध्ये प्रमोशन नसतं. त्यांचे ग्रेड असतात 1, 2, 3 असे ग्रेड वाढतात. किंवा मिस्त्री हे जे पद आहे तिथपर्यंत देखील तुम्हाला जाता येतं. हेल्परमध्ये देखील मित्रांनो प्रमोशन नसतं, यांचेही देखील ग्रेड वाढतात. गेटमॅन आणि पॉईंट्समॅनमध्ये मात्र प्रमोशन तुम्हाला मित्रांनो होताना दिसतं, जे की LDC वगैरे MTS वगैरे अशा पद्धतीने प्रमोशन तुम्हाला पाहायला भेटतात. तर या व्यतिरिक्त देखील मित्रांनो अजून दुसऱ्या पोस्ट असतात. मी तुम्हाला फक्त 4च पोस्ट सांगितलेल्या आहेत. इतर पोस्ट ही जसं की तुम्ही पाहू शकता, पहा ट्रॅक मेंटेनरमध्ये मित्रांनो ग्रेड असतात. अजून हॉस्पिटल असिस्टंट असतील किंवा मित्रांनो वर्कशॉपमधले असिस्टंट असतील, हे वेगवेगळ्या पोस्ट तुम्हाला याच्यामध्ये पाहायला भेटतील. किंवा काय ITIचे देखील पोस्ट असतात, जसं की डिझेल, इलेक्ट्रिकल, ह्याच्यामध्ये असिस्टंट लोको सेडमधल्या पोस्ट असतात. परंतु भरपूर साऱ्या पोस्ट ज्या असतात मित्रांनो हेल्परच्या, ट्रॅकमॅनच्या, त्यानंतर पॉईंट्समॅनच्या आणि गेटमॅनच्या, ह्याच पोस्ट तुम्हाला याच्यामध्ये पाहायला भेटतात मित्रांनो ग्रुप डीमध्ये. तर ही झाली पूर्ण मित्रांनो पदांबद्दलची माहिती. याच्याबद्दल प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. त्यानंतर ग्रुप डीची मित्रांनो मग ही परीक्षा नेमकी कशी होती, तुमची सिलेक्शन कसं होणार आहे. तर बघा मित्रांनो, सिलेक्शन तुमचं जे आहे RRC
किंवा RRB मार्फत मित्रांनो घेतलं जातं. RRB म्हणजे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड किंवा RRC म्हणजे रेल्वे रिक्रुटमेंट सेल जे आहे त्यांच्यामार्फत तुमचं या ठिकाणी परीक्षा घेतली जाते. तर याच्यामध्ये 3 स्टेजेसवरती सिलेक्शन तुमचं आहे, जी की कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट पहिल्यांदा होती तुमची. एकच परीक्षा असणार आहे, फिजिकल इफिशियन्सी टेस्ट दुसरी, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल एक्झामिनेशन. तर बघा आता पहिली एकच परीक्षा तुम्हाला द्यायची, याच्यासाठी CBT कशी होईल, काय सिलेबस आहे. तर 90 मिनिटाची परीक्षा तुम्हाला असते मित्रांनो. PWD कॅन्डिडेट असतील तर त्यांच्यासाठी 120 मिनिटाचा वेळ असतो. तर याच्यामध्ये पहा, जनरल सायन्समध्ये 25 क्वेश्चन्स तुम्हाला असतील 25 मार्कला, मॅथमॅटिक्स 25 क्वेश्चन 25 मार्क, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग 30 क्वेश्चन 30 मार्क, जनरल अवेअरनेस अँड करंट अफेअर्स 20 प्रश्न 20 मार्क, टोटल 100 प्रश्न 100 मार्क्ससाठी तुमची एक्झाम जी आहे ती या ठिकाणी घेतली जाते. त्याच्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये जर आपण बघितलं तर तुमचं ड्युरेशन जे आहे 90 मिनिटाचं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर आता ही CBT एक्झाम झाली, तुमची परीक्षा झाली, तर याच्यामध्ये मग डिटेल सिलेबस काय असेल, जसं की मॅथमॅटिक्समध्ये मित्रांनो बोर्ड मस असेल, याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता, यानुसार अभ्यास तुम्हाला करता येणार आहे मित्रांनो. हा डिटेल सिलेबस आहे. जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंगमध्ये जसं की नंबर सिरीज आहे, कोडिंग आणि डिकोडिंग आहे. त्यानंतर जनरल सायन्समध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, लाईफ सायन्स ही 10वीच्या बेसवरती तुम्हाला हे सर्व असेल. त्यानंतर जनरल अवेअरनेस आणि करंट अफेअर्स, स्पोर्ट्स, कल्चर किंवा पॉलिटिक्स असेल, इकॉनॉमिक्स असेल, याच्यावरती प्रश्न तुम्हाला असतील. याच्यामध्ये हिस्ट्रीचा समावेश दिसत नाही. तर हे टॉपिक्स आहे तुम्हाला या ठिकाणी याच्यानुसार अभ्यास करायचा आहे. हे एवढेच सब्जेक्ट तुम्हाला या ठिकाणी 4च सब्जेक्ट असणार आहेत. याच्यामध्ये लँग्वेज याच्यामध्ये विचारलं जात नाही मित्रांनो. एवढे 4च सब्जेक्ट तुम्ही करायचे आहेत फक्त. त्यानंतर तुमची परीक्षा झाली, CBT झाली की त्याच्यानुसार मित्रांनो, त्या मेरिटनुसार 3 टाइम्स कॅन्डिडेट बोलवले जातात. कशासाठी? फिजिकल इफिशियन्सी टेस्ट म्हणजे PETसाठी मित्रांनो. PET जी होते मित्रांनो ती फक्त क्वालिफाईंग नेचरची असते. याचे मार्क्स तुमचे फायनल मेरिटमध्ये धरले जात नाहीत. मग मेल कॅन्डिडेटला काय असते मित्रांनो फिजिकल इफिशियन्सी टेस्ट, तर 35 किलोग्रॅमचं वेट मित्रांनो, वजन जे आहे 100 मीटर तुम्हाला घेऊन जायचं असतं 2 मिनिटामध्ये. 100 मीटर फक्त असणार आहे, 2 मिनिटात घेऊन जायचं आहे. आणि मित्रांनो त्यासोबतच अजून तुम्हाला 100 मीटर 4 मिनिट 15 सेकंदामध्ये तुम्हाला रनिंग करायची आहे. 1000 मीटर असणार आहे. 1000 मीटर फक्त तुम्हाला रनिंग असणार आहे. आता मग हे कुठल्या पदासाठी वगैरे तुम्हाला जाहिरात आल्यानंतर समजेल मित्रांनो. हे काही पदांसाठी असेल किंवा सर्व पदांसाठी आहे का, जाहिरात आल्यानंतर आपल्याला समजेल. तर ही तुम्हाला फिजिकल टेस्ट असेल मेल कॅन्डिडेटला. फिमेल कॅन्डिडेटला असेल मित्रांनो 20 किलोग्रॅम वजन जे आहे 100 मीटर घेऊन जायचं 2 मिनिटामध्ये. त्याच्यानंतर मित्रांनो यांच्यासाठी देखील रनिंग असेल 1000 मीटर्स डिस्टन्स रनिंग असेल या ठिकाणी 5 मिनिट 40 सेकंदासाठी फिमेल कॅन्डिडेट्ससाठी. तर याच्यामध्ये तुमची हाईट वेट वगैरे बघितलं जात नाही, फक्त हेच त्यांनी या ठिकाणी PET म्हणजे फिजिकल इफिशियन्सी टेस्टसाठी मित्रांनो दिलेलं आहे. बाकी दुसरं काही दिलेलं नाही आहे. तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली या ठिकाणी. अजून या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा व शेअर करा आणि पुढील अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.